नमस्ते. रिअल ट्रेजरमध्ये आज आपण सुपर टेस्टी व्हेजिटेबल सँडविच कसं बनवायचं ते बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालते. तुपाऐवजी तुम्ही इथे बटर किंवा तेल वापरलं तरी देखील चालेल. तूप थोडंसं गरम झालं की आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा व एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालते व परतवून घेते. तर आता यामध्ये मी थोडीशी जागा करून 1 चमचा तेल घालते आहे व ह्या सर्व भाज्या त्यामध्ये नीट मिक्स करून घेते. आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो हलका नरम होईपर्यंत परतवून घेते. टोमॅटो छान असा परतवला गेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचे अंदाजे ओरिगॅनो घालते व नीट मिक्स करते. आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करत आहे. आता यामध्ये मी अंदाजे साधारणतः 2 चमचे टोमॅटो केचप घातलेला आहे व हे नीट मिक्स करते. आता इथे एका प्लेटमध्ये मी 2 ब्रेड स्लाइस घेतलेल्या आहेत. त्या दोन्ही ब्रेड स्लाइसला मी चमच्याच्या मदतीने टोमॅटो केचप घेते व पसरवून देते. आता आपण जी फिलिंग बनवलेली आहे ती यावरती मी चमच्याच्या मदतीने घालते व छान अशी पसरवून देते. दोन्ही ब्रेड स्लाइसवरती फिलिंग घालून झालेली आहे. आता यावरती मी चीज क्यूब किसून घालते. दोन्ही ब्रेड स्लाइसवरती चीज क्यूब किसून झालेलं आहे. आता यावरती मी ओरिगॅनो घालते आहे. आता यावरती मी अजून 2 ब्रेड स्लाइस घेते आणि यावरती ठेवते आहे. तर हे सँडविच मी सँडविच मेकरमध्ये बनवून घेत आहे. तुम्ही तव्यावरती बनवून घेतले तरी देखील चालेल. तर मी सँडविच मेकरमध्ये 5 मिनिटांसाठी हे गरम करून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकतात 5 मिनिटे झालेली आहेत आणि आपले सँडविच जे आहे ते बनवून तयार आहे. हे सँडविच दिसायला जितकं छान दिसतं आहे तितकंच छान खायला देखील लागतं. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की बनवून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.